हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। भारतातील तरुणांची झेप अंतराळापर्यंत, तरुणांसाठी राष्ट्र प्रथम हा सर्वोच्च मंत्र। तरुण हा देशाची सगळ्यात मोठी ताकद, म्हैसूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान। डिलिमिटेशनमुळे तमिळनाडूचं नुकसान होणार। डिलिमिटेशन हे आरएसएस आणि भाजपचं कारस्थान, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल। $45 लाखांची लाच घेणाऱ्या विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमा वाडला 4 दिवसांची पोलीस कोठडी। बीड आणि नांदेडमधील घराच्या झडतीत 3 तोळे सोनं आणि 1 लाख रुपयांची रोकड जप्त। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा आणि मुलुंड मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक। जलद लोकल धीम्या मार्गावरून धावणार। विदर्भ आणि मराठवाड्यासह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस। चंद्रपुरामध्ये इरई नदीला पूर, कोल्हापुरात राधानगरी धरण ओव्हरफ्लो। कुलगाम हल्ल्यामध्ये लष्कराचा दहशतवादी लतीफ संशयाच्या भोवऱ्यात। 250 जणांमधून 2 हिंदू मजुरांना नाव विचारून गोळ्या घालून हत्या। लतीफच्या शोधाकरता सुरक्षा दलांची मोठी शोध मोहीम। आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला पहिल्यांदाच मिळाली 7 गोल्ड मेडल्स। 13 सुवर्ण पदकांसह भारत पदतालिकेमध्ये 4थ्या स्थानावर। दादर टीटीच्या परिसरात उघडे मॅनहोल्स बघायला मिळालेले आहेत। मॅनहोल भोवती कोणतेही बॅरिगेटिंग नव्हतं। पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला। कुर्ल्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा निष्काळजीपणा कायम असल्याचंच बघायला मिळत आहे। पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। चला या सगळ्याविषयीच आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सहकारी कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। कृष्णा, आत्ताच काही दिवसांपूर्वी कुर्ल्यातली घटना ताजी आहे। एका व्यक्तीला आपण गमावलं तरी सुद्धा डोळे उघडत नाहीत। मॅनहोलची झाकणं उघडी असलेली बघायला मिळतात, काय सांगाल? अगदी सुवर्ण, काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी जे आहे ते कुर्ला येथे एका व्यक्तीचा जे आहे तर मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यातच आत्ता मी सध्या उपस्थित आहे दादर या टीटी परिसरात। दादर या टीटी परिसरात मोठा हा रहदारीचा परिसर मानला जातो। अगदी पाहू शकतो आपण याच संपूर्ण परिसरात रस्त्याच्या मध्यभागी हा मॅनहोल जो आहे तो आपल्याला उघडा आपल्याला पाहायला मिळतो। अगदी एका येथील रहिवाशांनी म्हणजे येथील सजग नागरिकांनी देखील कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून या ठिकाणी जे आहे ते झाडाची फांदी जी आहे ती मॅनहोलमध्ये टाकलेली आणि रशीने बांधलेली आपल्याला पाहायला मिळते। पण या आधी जे आहे ती संपूर्ण मॅनहोल जे आहे ते उघडं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी मॅनहोलच्या खाली जो लोखंडी एक जाळी असते सुरक्षा म्हणून, ती देखील संपूर्ण ह्या मॅनहोलच्या आतमध्ये आपल्याला गेलेली पाहायला मिळते। पण हा संपूर्ण रहदारीचा परिसर मानला जातो। ह्या संपूर्ण परिसरात कुठल्याही मॅनहोलच्या चहूबाजूने जे आहे ते बॅरिकेटिंग केलेलं नाहीये किंवा कुठलाही बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो कर्मचारी जो आहे या ठिकाणी आलेला नाहीये। कारण आपण पाहायला गेलं तर तब्बल मी अर्ध्या तासापासून या ठिकाणी उपस्थित आहे, पण ह्या ठिकाणी कुठलाही बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी नाहीये। त्याचबरोबर सुरक्षेसाठी जे बॅरिकेटिंग केले जातात ते देखील नाहीये। परत विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील याआधी सांगितलं होतं आम्ही अशा अनेक ठिकाणी जिथे मॅनहोल उघडे असतील तिथे त्वरित आम्ही बॅरिकेडिंग करतो किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असतात असं देखील सांगण्यात। पण निष्काळजीपणाचा जो कहर म्हणावा लागेल बृहन्मुंबई महानगरपालिकेचा, जो रस्त्याच्या मध्यभागी आहे, अगदी सकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या ठिकाणाहून जात असतात। बेस्टचे वाहनं, सर्वच वाहनं, दुचाकी दुसरीकडे वाट करून जे आहे ते वाट करून जावं लागतंय। कारण या ठिकाणी बॅरिकेटिंग नाहीये। कुठला अंदाज जो लवकरच म्हणजे अगदी जवळ आल्यानंतर जो आहे तो नागरिकांना किंवा वाहन चालकांना जो अंदाज येतो की अरे काहीतरी हे मॅनहोल उघडा, असा देखील अंदाज आल्यानंतर वाट जी आहे ती वळवावी लागते। ट्रॅफिक देखील या संपूर्ण परिसर या गोष्टीमुळे होतं, कारण वाहनांना जे आहे ते अगदी वाट उजवीकडून जावं लागत आहे। सुवर्णा, पण महानगरपालिकेकडून कुठलाही कर्मचारी अद्याप आलेला नाहीये। बरोबर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।
नमस्कार. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी बघूयात. गेल्या 3-4 दिवसांमध्ये नांदेडसह मराठवाड्यामध्ये दमदार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण 92% भरलेलं आहे. त्यामुळे नांदेडकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यात चांगला पाऊस पडतोय. त्यामुळे विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये विष्णुपुरी धरणात केवळ 33% इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. पण मागच्या 4-5 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आणि धरण 92% भरलं. याच विष्णुपुरी धरणातून नांदेडला वर्षभर पाणी पुरवठा केला जातो. शिवाय परिसरामध्ये शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाकरता विष्णुपुरी धरणातील पाण्याचाच उपयोग होतो. 2 दिवस झालेल्या पावसामुळे नांदेडकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला. आता मी आहे नांदेड शहरातील विष्णुपुरी या धरणाजवळ. गेल्या 2 दिवसापासून जो संततधार पाऊस नांदेड जिल्ह्यात आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये झाला, त्यामुळे नांदेडचं हे विष्णुपुरी धरण 92% भरलेलं आहे. खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये परिस्थिती जर 2 दिवसापूर्वी पाहिली तर याच धरणामध्ये फक्त 38% इतका कमी पाणी साठा होता. कारण की जून आणि जुलैमध्ये म्हणावा तसा पाऊस बरसला नाही नांदेड जिल्ह्यामध्ये आणि या गोदावरीच्या कॅचमेंट एरियामध्ये. त्यामुळे पाणीसाठा जो आहे या धरणातला तो खालावत होता. खरं तर याच धरणातून नांदेडकरांना जवळपास 25 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला वर्षभर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येत्या ऑगस्ट म्हणजे या 1 तारखेपासूनच पाणी कपातीचा निर्णय महापालिका घेणार होती. तशी तयारी महापालिकेने केली होती. मात्र 2च दिवसात चांगला पाऊस झाला. गोदावरी नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस चांगला झाला. त्यामुळे हे जे धरण आहे ते 92% भरलेलं आहे. आणखीनही म्हणजे गोदावरी नदीमध्ये जे पाण्याची आवक आहे ती सुरू आहे. मात्र तो जो प्रवाह आहे तो खूप कमी आहे. त्यामुळे सध्या तरी गेट उघडले गेलेले नाही आहे. मात्र आणखीन जर मोठा पाऊस झाला आणि कॅचमेंट एरियामध्ये मोठा पाऊस झाला, पाण्याची जर आवक वाढली तर गोदावरीचे दरवाजे उघडून या पाण्याचा विसर्ग देखील केला जाण्याची शक्यता आहे. मुजीब शेख, न्यूज 18 मराठी, नांदेड. एमपीएससी मध्ये टॉपर असलेल्या बीडच्या विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीतील जिल्हा नियोजन समितीची बैठकीला श्रीनिवास हजर होता. बैठक संपताच लखमावाड याने लाच घेण्याचं नियोजन केलं होतं. मात्र त्याचं नियोजन एसीबीनं उधळून लावलंय. एमपीएससीच्या परीक्षेत 2016 मध्ये टॉपवर राहिलेला बीडचा विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड हा करप्शनमध्येही टॉपवर पोहोचलाय. श्रीनिवास लखमावाड याची कार्यतत्परता चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला श्रीनिवास लखमावाड उपस्थित होता आणि याच श्रीनिवासला लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर लखमावाड हा नगरनाका परिसरातील त्याच्या घरी पोहोचला. तिथं लाचेची रक्कम स्वीकारताच छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकानं त्याला रंगेहात अटक केली. आतापर्यंतची ही विभागातील सर्वात मोठी लाचलुचपत कारवाई असल्यानं खळबळ उडाली आहे. कामाचे बिल काढण्यासाठी 100 रुपयाला 36 रुपये घेत असल्याचे कमिशन या ठिकाणी सर्वत्र चर्चा आहे, माहिती आहे. अशा अधिकाऱ्याला बीड जिल्ह्यातून पदमुक्त तर केलंच पाहिजे, परंतु त्यांनी जे काही बीड जिल्ह्यामध्ये घोटाळ्यातून आपले माया कमावलेली आहे त्याची ईडीकडे, सीबीआयकडे चौकशी केली पाहिजे. शुक्रवारी दुपारी 3च्या सुमारास तक्रारदार 5 लाख रुपयांचं चलन आणि उर्वरित 40 लाख रुपये खेळण्यातील नोटा घेऊन श्रीनिवास लखमावाड याच्या घरी पोहोचले. आता ही लाच घेत असतानाच दबा धरून बसलेल्या छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकानं त्याच्यावर झडप घातली. कारवाईनंतर लखमावाड याला बीडच्या एसीबी कार्यालयात आणलं गेलं. श्रीनिवास लखमावाड यानं अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील त्रास दिलाय. कोणत्याही फायलीसाठी त्याच्याकडून पैशांची मागणी केली जायची. 36% ही त्याच्या कामाची पद्धत होती. 30 लाख वृक्ष लागवडीच्या दाव्याचं प्रत्यक्ष ग्राउंड ऑडिट करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे. 45 लाखाची जर लाच एखादा अधिकारी जर घेत असेल तर हे बिल किती रुपयाचं होतं आणि सामाजिक वनीकरणाला लुटण्याचा किती मोठा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. मला तर असं कळतंय की संबंधित अधिकारी हा पूर्ण कर्मचाऱ्याला कायम टेन्शनमध्ये घ्यायचा.
सगळे पैसे गोळा करायसाठीच तो ऑफिसमध्ये यायचा. विशेष म्हणजे काय महिला कर्मचाऱ्याला पण त्यांनी त्याच्या घरी काम करण्यासाठी ठेवलं होतं. वनप्रेमींनी ही कागदोपत्री लागवड करण्यात आलेली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. आमदार चेतन तुपे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी सुद्धा मांडली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांची दिशाभूल केली होती. मात्र काल जेव्हा श्रीनिवास लखमावाड यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना पकडलं, एकंदरीत वन विभागाच्या कागदोपत्री वृक्ष लागवडीचा भांडाफोड झालेला आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जर एका अधिकारी 45 लाख रुपये मागत असेल तर या पाठीमागे फार मोठी साखळी कार्यरत आहे. विविध प्रलंबित कामांसाठी लखमावाड यानं तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. वृक्ष लागवडीचा निधी वितरित करण्यासाठी 12% मोबदला, निलंबनाचा प्रस्ताव, पाठपुरावा न करणं, प्रलंबित 2 वेतनवाढ देणं, नर्सरी कामाची चौकशी न करता सहकार्य करणं यासाठी लाच मागितली होती. आता एका फाईलसाठी जर अधिकारी इतके पैसे घेत असतील तर कामाचा दर्जा काय असेल असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तर श्रीनिवास लखमावाड यांना आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णय आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानं त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.